मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून घरकुलाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र झालेले लाभार्थी, याचबरोबर 2023-24 पासून शबरी आवास योजना शहरी या योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले लाभार्थी यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्याच संदर्भातील काही महत्त्वाचे असे जी आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामधील पहिली मंजुरी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता अतिरिक्त निधी म्हणून 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यापैकी 60 कोटी रुपयाचा निधी आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक जी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याचबरोबर 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये शहरी घरकुल योजना शबरी आदिवासी घरकुल योजना या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांचं देखील अनुदानाचं वितरण बाकी होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत सोलापूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील 2023-24 या वर्षातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांकरता 16,58,77,076 रुपये एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर रायगड जिल्ह्यामधील तळा, म्हसळा आणि मानगाव या नगरपंचायतीसाठी 154 घरकुलाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि या घरकुलासाठी सुद्धा 1,84,80,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 3 GRच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना, ज्याच्यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी, याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना आदिवासी विकास विभागासाठी राबवली जाणारी अनुसूचित जमातीची योजना या योजनेकरता देखील हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी अनुसूचित जाती याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेले आहेत आणि याच्याचमुळे आता घरकुलाच्या लाभार्थ्यांचे जे हप्ते असतील ते हप्ते वितरित करण्यासाठी मदत होणार आहे। हे GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।